Hello students. Yesterday lecture we are the discuss the point of molecular mass, formula mass. Then we are the discuss today the concept of mole. Expressing large count of object is made easy by using quantitative adjective such as a dozen or gross. Expressing large count of objects is made easy by using quantitative adjectives such as a dozen, gross. Then, do you know one dozen means how many atoms or one gross means how many atoms? There are one dozen is equal to 12 atoms and one gross is equal to 144 atoms. Therefore, for example of a one dozen तुम्ही माहित आहे तुम्हाला एक डझन म्हणजे किती तर 12 बनानाज 12 केळी असतात. तसंच वन ग्रॉस इज इक्वल टू 144 आयटम्स. There are expressing large count of objects is made easy by using quantitative adjectives such as a dozen, gross. तुम्हाला जास्त काउंट करायचे असतात नंबर्स तेव्हा काय यूज केले जातात तर वन डझन किंवा वन ग्रॉस हे काय युनिट यूज केले जातात. 12 केळी असं न म्हणता काय म्हणतात तर वन डझन इट इज अ शॉर्ट फॉर्म. देन 144 आयटम्स किंवा 144 बुक असं म्हणत नाहीत तर काय म्हणतात तर वन ग्रॉस. हे यूज कशासाठी केले जातं तर एक्सप्रेसिंग लार्ज काउंट ऑफ ऑब्जेक्ट इज मेड इझी बाय यूजिंग क्वांटिटिव्ह adjectives such as a dozen and gross. You know that even a small amount of any substance contains very large number of atoms or molecules. Small amount and any substance contains very large number of atoms or molecules. जेव्हा large number जे ॲटम्स और मॉलिक्युल्स असतात त्याचे स्मॉल अमाऊंटमध्ये कसं आपण मेजर करणार किंवा कसं मेजर करू शकतो तर काय आहे त्याच्यासाठी यूज करायला अ स्मॉल अमाउंट ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ ॲटम्स और मॉलिक्युल्स. वी यूज अ क्वांटिटिव्ह adjective mole to express the large number of submicroscopic entities like atoms, ions, electrons, etc. present in a substance. atoms, ions and electrons present कशामध्ये असतात तर सबस्टन्समध्ये आणि ते काउंट कसे करायचे तर सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक ॲटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन अ सबस्टन्समधले ॲटम्स, आयन्स और इलेक्ट्रॉन्स हे कसे मेजर करतात किंवा त्या एंटिटीज कशा काउंट करतात तर मायक्रोस्कोपिक एंटिटीज कशा काउंट करतात तर मोलने काउंट करतात. देन व्हॉट इज मेन बाय मोल. सबस्टन्समधले ॲटम्स, आयन्स और इलेक्ट्रॉन्स हे कसे काउंट करतात तर त्याच्यासाठी यूज केलं जातं मोल. आणि मोल म्हणजे काय अ डेफिनेशन वन मोल इज द अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स दॅट कंटेन्स इज as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. 1 mole is the amount of a substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. कसं तर टू एक्सप्रेस द मोल हे एक्सप्रेस कधी केलं जातं तो क्वांटिटिव्ह adjective द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक ॲटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स एक्सेट्रा प्रेझेंट इन अ सबस्टन्स. 1 mole is the amount of a substance that contains as many entities like atoms, ions, electrons or particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. तुम्हाला माहित आहे की कार्बनचे किती आयसोटोप आहेत तर 3 आहेत. कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. त्यामधला जो कार्बन 12 आहे कार्बन 12चे आयसोटोप जे आहेत त्या कार्बनचे जे आयसोटोप आहेत त्यामधला कार्बन 12 आहे त्याच्या 12 ग्राम मध्ये जेवढे ॲटम येतात तेवढे पार्टिकल्स असलेला सबस्टन्सचं अमाऊंट त्याला 1 मोल म्हणतात. कार्बनचे आयसोटोप आहेत त्यामधला जो कार्बन 12 आयसोटोप आहे त्याच्या 12 ग्राम इतकं जेवढे ॲटम येतात तेवढे पार्टिकल्स असलेले जेवढे 12 ग्राम जेवढे ॲटम येतात तेवढा पार्टिकल्स असलेला सबस्टन्सचं अमाऊंट त्याला काय म्हणतात तर 1 मोल म्हणतात. आणि 12 ग्राम म्हणजे किती तर 0.012 किलोग्राम ते एक्सप्रेस केलं आहे. 12 ग्राम इज इक्वल टू 0.012 किलोग्राम.
तर डेफिनेशन वन मोल डेफिनेशन किती येते तर वन मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज लाईक ॲटम्स आयन्स इलेक्ट्रॉन्स in the particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. कार्बनचे जे आयसोटोप आहेत त्यामध्ये कार्बन 12 आहे त्याच्या 12 ग्रॅम जेवढे ॲटम येतात तेवढा पार्टिकल्स असलेला सबस्टन्स अमाउंट म्हणजे काय तर 1 मोल. लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. डिटरमाइन मास ऑफ स्पेक्ट्रोमीटर. हे कशामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं तर स्पेक्ट्रोमीटरमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. सब मायक्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट्स असतात स्पेक्ट्रोमीटर वगैरे हे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यामध्ये हे कॅल्क्युलेट केलं जातं. तर 1 ग्राम 12 ॲटम इज इक्वल टू किती आहे मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम इज इक्वल टू 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. हे तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे ते फक्त तुम्ही बघा आणि हे कन्सिडर म्हणजे ॲज अ कॉन्स्टंट असतात व्हॅल्यू. मास ऑफ 1 कार्बन ॲटम बट कुठला तर कार्बन 12 असलेला कार्बनमधला जो आयसोटोप आहे त्यामधला कार्बन 12 ॲटम आहे त्याचा मास ऑफ 1 कार्बन ॲटम किती आहे इज इक्वल टू 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. मास ऑफ 1 मोल कार्बन ॲटम इज इक्वल टू 12 ग्रॅम. तुम्हाला माहिती आहे की कार्बनच्या एका ॲटमचा मास किती आहे तर 12 ग्रॅम आहे. देअरफॉर नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. कार्बन 12 हा जो आयसोटोप आहे त्याचा नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत एका मोलमध्ये तर इज इक्वल टू त्याचे कॅल्क्युलेशन केले बघा. नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. 12 ग्रॅम हे काय आहे मास ऑफ 1 मोल कार्बन ॲटम हे काय आहे 12 ग्रॅम आहे. आणि मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम डिटरमाइंड बाय मास स्पेक्ट्रोमेट्री हे ग्रॅममध्ये किती आहे तर 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 इज इक्वल टू 12 ग्रॅम पर मोल divided by 1.992648 into 10⁻⁻23 ग्रॅम पर ॲटम. हे ॲटम ग्रॅम कॅन्सल होणार आणि काय होणार तर बघा 6.0221367 into 10⁻23 ॲटम पर मोल. This is the number of atoms in 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. कार्बन 12 जो आयसोटोप आहे त्याचा 12 ग्रॅम इतकं मास आहे तर त्याच्यामध्ये किती मोल आहेत कार्बन 12चे किंवा कार्बन 12चं किती ॲटम्स आहेत किंवा आयन्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत तर 6.0221367 इंटू 10⁻23 ॲटम पर मोल. Thus 1 mole is the amount of a substance that contains 6.0221367 into 10⁻23 particles or entities. Particles कार्बन 12 चे पार्टिकल्स किती आहेत एका 1 मोलमध्ये तर 6.0221367 into 10⁻23 particles or entities such like as atoms, molecules or ions. Note that the name of the unit is a mole and the symbol for the unit is a mole. मोल हे काय आहे तर त्याचं युनिट आहे MOLE बट त्याचा सिम्बॉल काय आहे तर मोल. युनिट त्याचा आहे मोल आणि सिम्बॉल आहे MOL. सिम्बॉल वेगळा आहे आणि युनिट वेगळा आहे. देन फॉर एक्झाम्पल 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम इज इक्वल टू 6.0221367 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. एका 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्समध्ये किती आहेत प्रेझेंट तर किती प्रेझेंट असतात 6.0221367 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. एका मोल ऑफ ऑक्सिजन ॲटममध्ये किती पार्टिकल्स असतात तर 6.0221367 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन.
The second example is a 1 mole of water molecules is equal to 6.0221367 into 10 raised to 23 molecules of water. Then third example is a 1 mole of sodium chloride is equal to 6.0221367 into 10 raised to 23 फॉर्म्युला युनिट्स ऑफ NaCl. तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन वॉटर हे काय आहेत तर मोलेक्युल आहेत आणि त्याचं काय होतात कॅटॅनाइक और एनानाइक एंटिटीज नाही आहेत आणि NaCl हा काय आयनिक कंपाऊंड आहे. तर आयनिक कंपाऊंडचा पण काय कॅल्क्युलेट करतो फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतो आणि मोलेक्युलचं काय करतो तर मोलेक्युलर मास हे कॅल्क्युलेट करतो. देन याच्यावरून काय कन्सिडर करता येतं तर 6.022 इंटू 10 raised to 23 इट इज अ कॉन्स्टंट नंबर. It is a constant number. Then the number of 6.0221367 into 10 raised to 23 is known as Avogadro's constant in the honor of Amedeo Avogadro. In a SI system, mole MOLE, and it is a symbol for MOL was introduced as a seventh best quantity for the amount of substance. 6.022 into 10 raised to 23 it is a constant number and this constant is called as Avogadro's constant. It is a SI system. MOLE is the unit of a mole and symbol for the mole is the MOL. 6.022 into 10 raised to 23 it is a constant number and this constant number is called as Avogadro's constant and it is denoted for the Na and SI unit is the MOLE and it is the symbol for the unit is the MOL. Then another concept is the molar mass. Then what is meant by molar mass? The mass of 1 mole of a substance in element or compound in a grams is called its molar mass. Molar mass is defined as the mass of 1 mole of a substance in elements and compounds in a grams is called its molar mass. The molar mass of any element in a grams is numerically equal to the atomic mass of that element in a U. For example, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 7 आणि नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे 14 युनिट. देन मोलार मास किती येणार त्याचं 14 ग्रॅम पर मोल. फॉर एक्झाम्पल नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 7. त्याचा ॲटॉमिक मास इन ॲव्हरेज ॲटॉमिक मास और ॲटॉमिक मास इन अ युनिट युनिफाइड मास और डाल्टन और यू हे किती आहे त्याचं 14.0 यू. अँड देन मोलार मास कसं कॅल्क्युलेट करतात आणि मोलार मास कशामध्ये एक्सप्रेस करतात तर ग्रॅम पर मोल. तर त्याचं किती येणार आहे 14.0 ग्रॅम पर मोल. देअर आर द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्रॅम्स इज न्यूमरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन यू. मोलार मास म्हणजे काय त्याची डेफिनेशन समजली का? जो मोल हा कॉन्सेप्ट क्लिअर केला मगाशी तो तुम्हाला एक्झामला विचारतात और CETला त्याच्यावरती क्वेश्चन येतात तुम्हाला न्यूमरिकल्स. एखाद्या ॲटमचं तुम्हाला ग्रॅममध्ये देतील आणि त्याचं मोलमध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे कारण ते CETला MCQ टाईप ऑफ क्वेश्चन त्याच्यावरती मोलवरती विचारले जातात. मोलवरती मोलेक्युलर मासवरती फॉर्म्युला मासवरती CETमध्ये क्वेश्चन विचारले जातात कारण न्यूमरिकल प्रॉब्लेम्स असल्यामुळे फास्ट सॉल्व करता येतं. देन व्हॉट इज मीन बाय मोलार मास? मोलार मास समजलं का? मोलार मास इज द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स element and compound in grams is called its molar mass. Atomic mass and molar mass is equally. एलिमेंटचे दोन्ही हे काय असतात बट इक्वल असतात बट त्यांचे युनिट काय आहेत वेगवेगळे आहेत. ॲटॉमिक मासचं काय आहे यू आणि मोलार मासचं काय ग्रॅम पर मोल और ग्रॅम मोल इनवर्स. इथं तुम्हाला बुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे. एलिमेंट ॲटॉमिक मास यू आणि मोलार मास ग्रॅम पर मोल इनवर्स. इथे एलिमेंट कोणते दिल्यात तर हायड्रोजन कार्बन अँड ऑक्सिजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 1
कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 6. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 8. ॲटॉमिक मास इज अ हायड्रोजन इज अ 1.0 unit or a Dalton or unified mass unit. और कार्बनचं किती आहे 12.0 युनिट और ऑक्सिजनचं किती आहे 16.0 युनिट. हे काय आहेत यू मध्ये जे का तुम्हाला दिलेले आहेत ते सगळे ॲटॉमिक मास आहेत इलेमेंटचे. आणि मोलार मास म्हणजे m.m मोलार मास हे कशामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं तर ग्रॅम मोल इन्व्हर्स और ग्रॅम पर मोल. त्यांच्या ॲटॉमिक वेट कसे असतात तर सेम असतात. द मोलार मास ऑफ एनी इलेमेंट इन ग्रॅम्स इज न्यूमरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास. नंबर हे काय आहेत त्यांचे इक्वल्स असतात बट त्याचे सिम्बॉल कशामध्ये कशा आहेत तर वेगवेगळे आहेत. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे 1.0 यू बट त्याचं मोलार मास किती आहे 1.0 ग्रॅम पर मोल इन्व्हर्स. कार्बन किती आहे 12.0 युनिट बट मोलार मास किती आहे 12.0 ग्रॅम पर मोल. ऑक्सिजनचा 16.0 युनिट बट मोलार मास इट इज अ 16.0 ग्रॅम मोल इन्व्हर्स. सिमिलरली अजून एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला बुकमध्ये. फॉलो ॲटॉम्स मोलेक्युलर मास और फॉर्म्युला मास अँड मोलेक्युलर मास. इथं पॉलिॲटॉमिक दिलेलं आहे. डायॲटॉमिक कोणतं आहे तुम्हाला ऑक्सिजन दिलेलं आहे. त्याच्यानंतर वॉटर मोलेक्युल इट इज अ पॉलिॲटॉमिक मोलेक्युल. देन NaCl इट इज अ आयोनिक कंपाऊंड. मोलेक्युलर मास और फॉर्म्युला मास आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मास हे कोणाचं कॅल्क्युलेट करतात तर आयोनिक कंपाऊंडचं आणि मोलेक्युलर मास हे डायॲटॉमिक मोलेक्युलर पॉलिॲटॉमिक मॉलिक्युलचं कॅल्क्युलेट केलं जातं. तर इथं पण तसंच आहे. O2 ऑक्सिजनचा मोलेक्युलर मास किती आहे तर 32. 60 हे काय सिंगल ऑक्सिजन ॲटमचा युनिट आहे. त्याला फक्त अजून एका 16 मल्टिप्लाय केलं तर कॅल्क्युलेशन इज द 32 युनिट. मोलार मास किती येणार त्याचं 32 इंटू 32 ग्रॅम मोल इन्व्हर्स. देन वॉटरचं मोलेक्युलर मास किती आहे 18 युनिट. त्याचं मोलार मास किती आहे ना 18.0 ग्रॅम पर मोल. NaCl it is a ionic compound. Then this is the formula mass. फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करणार त्याचं किती आहे युनिट आणि त्याचा मोलार मास किती आहे 58.5 ग्रॅम पर मोल. मोलार मास ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम पर मोल इंटू 16 युनिट per atom is equal to 1.66056 into 10⁻⁻24 gram per unit or is equal to 16.0 gram per mole. फॉर्म तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे बघा 1.5 काय दिलेला आहे तो कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मोल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. मास ऑफ युरिया किती दिलेला आहे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मोलेक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. युरिया तुम्हाला काय किती दिलेला आहे तर 5.6 ग्रॅम दिला आहे आणि त्याचं काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर नंबर ऑफ मोल्स अँड नंबर ऑफ मोलेक्युल्स. सोल्युशन कसं आहे बघा त्याचं मास ऑफ युरिया इज इक्वल टू 5.6 ग्रॅम हे आहे पण त्याचा मोलेक्युलर मास आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे. मग मोलेक्युलर मास ऑफ युरियाचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय आहे तर NH2 C डबल बॉन्ड O NH2. तुम्हाला माहिती आहे मोलेक्युलर मास ऑफ युरिया कसा काढायचा आता मोलेक्युलर मास काढायचा आहे कशाचं तर युरियाचा मोलेक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे NH2 C डबल बॉन्ड O NH2. काय करायचं आता याच्या प्रत्येक इलेमेंटला त्याच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासनं मल्टिप्लाय करायचं. मग 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस 4 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस 1 ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. हिअर टू नंबर्स ऑफ नायट्रोजन एलिमेंट 2 काय आहेत नायट्रोजन एलिमेंट आहेत 4 काय आहेत हायड्रोजन एलिमेंट आहेत आणि 1 काय आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास 1 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. मग हिअर काय होतं
is equal to 2 into average atomic mass of nitrogen plus 4 into average atomic mass of hydrogen plus 1 into average atomic mass of carbon plus 1 into average atomic mass of oxygen. 2 into 4 unit is the average atomic mass of nitrogen plus 1 into 12 unit it is a 12 unit it is a average atomic mass of carbon plus 4 into 1 unit 1 u is the average atomic mass of hydrogen plus 1 into 16 unit it is the average atomic mass of oxygen. Then therefore is equal to हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर किती होतं तर 16 युनिट. देन मोलेक्युलर मास ऑफ युरिया इट इज अ 16 युनिट. देन therefore मोलार मास ऑफ युरिया इट इज अ 16 ग्रॅम पर मोल. मोलार मास कसं होणार त्याचं कॅल्क्युलेट कसं करतो तर ग्रॅम मोल इनवर्समध्ये. आत्ताच बघितलं मोलार मास आणि ॲटॉमिक मास हे काय न्यूमरिकली सेम असतात बट त्याचा सिम्बॉल त्याचं युनिट वेगवेगळं आहे. देन नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. मास किती दिलेला आहे आपल्याला इन ग्रॅममध्ये. मास ऑफ युरिया इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास ऑफ युरिया इन ग्रॅम पर मोल. मास किती दिलेला आहे आपल्याला 50.6 ग्रॅम. आपल्याला एक्झाममध्येच दिले की 5.6 ग्रॅम युरिया प्रेझेंट आहे आणि त्याचा मोलार मास किती काढलेला आहे आपण आता 16 ग्रॅम पर मोल. ते कॅल्क्युलेट केल्यानंतर काय होणार आहे ग्रॅम कॅन्सल होणार आहे आणि फक्त मोल राहणार आहे आणि ते पण मोल वरती जाणार. त्यामुळं मोल इनवर्स कॅन्सल होऊन फक्त मोल राहणार. बिकॉज नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट इट इज द युनिट ऑफ मोल आणि सिम्बॉल फॉर MOL. किती आले ते कॅल्क्युलेट केल्यानंतर तर इज इक्वल टू 0.0933. 5.6 ग्रॅम डिवायडेड बाय 16 ग्रॅम मोल इनवर्स इज इक्वल टू 0.0933 मोल. देन नंबर ऑफ मोलेक्युल्स आता कॅल्क्युलेट करायचे. पहिला काय काढले आपण नंबर ऑफ मोल्स काढले. त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला नंबर ऑफ मोलेक्युल्स. नंबर ऑफ मोलेक्युल्स कसे काढायचे तर इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट. नंबर ऑफ मोलेक्युल्स ऑफ युरिया इज